माहिती नाही, पण तुम्ही एक आणखी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने एक स्वामी रामानंद तीर्थ प्रबोधन संस्था आपल्या संभाजीनगरात तिचे जे कागदपत्र जुनं त्याचे डिजिटलायझेशन त्यांनी आपल्याकडे निधी मागितलेला फार नाही आहे. सुधीर भाऊंना भेटलो, तेही बोलले मला पण तो आपण जर डीपीसी माध्यमातून केलं 25 लाख फक्त डिजिटलायझेशन. सगळे जुने जे पेपर्स आहे ते नवीन करायचे आहे. त्यांना चांगली संस्था आहे स्वामी रामानंद तीर्थ प्रबोधन संस्था, तिला वाटतं हे आपण करण्याची आवश्यकता आहे. मागच्या आठवड्यात MIDC मध्ये एक मोठा ऍक्सिडेंट झाला, 6 लोक ठार झाले. कलेक्टर साहेब MIDCचे अधिकारी इथं बोलवले असतील नसतील मला माहिती नाही. प्रचंड अतिक्रमण, तिथं स्वयंपाक केला जात होता, तिथं गॅस सिलेंडर्स होते. कलेक्टर साहेब तिथं गॅस सिलेंडर्स होते, तिथेच लोक राहत होते. मिर्झापूरचे उत्तर प्रदेशचे लोक होते, बेमौत मेले, काही जळाल नाही काही नाही, फक्त गुदमरून मेले. त्याला MIDC कारणीभूत आहे. सगळ्यात महत्वाचं MIDCचे अधिकारी त्याला कारणीभूत आहे. MIDCच्या अधिकाऱ्यांना खरं तर याच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. इथं CP साहेबांचे प्रतिनिधी मला वाटतं DCP साहेब आहेत, नांदेडकर साहेब. माझी सूचना आणि विनंती दोन्ही मी याचा 100% पाठपुरावा करणार. जर तुम्ही नाही केलं तर मी वरती करणार राज्यस्तरावर. परंतु हे झालेलं आहे, याला कारणीभूत MIDCचे अधिकारी आहे. 6 लोक मेलेले आहे. तो कंपनीवाला जेलमध्ये गेलाय. जर MIDCने याच्यात नीट लक्ष दिलं असतं आणि आपला कामगार विभागाचा जर डिश विभाग आहे यांनी लक्ष दिलं असतं तर मला असं वाटतं हा विषय झाला नसता. दुसरी, शहराची कायदा आणि सुव्यवस्था, ड्रग्सचं प्रमाण बायजीपुऱ्यामध्ये मागच्या 2 महिन्यात 6 मर्डर झालेले. 6 मर्डर एकट्या बायजीपुरा विभागात झालेले आहे. ड्रग्स याला कारणीभूत आहे. खुलेआम ड्रग्स इथं विकले जातात. पोलिसांचा त्याला पाठिंबा आहे का काय असा माझा मान्य पालकमंत्री साहेब प्रश्न आहे. एका घटनेपासून दुसऱ्या घटनेला सावध झालं पाहिजे होतं, परंतु 6 मर्डर एकट्या बायजीपुऱ्यामध्ये मागच्या 2 महिन्यात संभाजीनगरात घडलेली अतिशय सिरियस गोष्ट आहे. हे लोन जर संभाजीनगरात पोहोचलं तर आपल्याला कायदा सुव्यवस्था राखता येणार नाही, तुम्हाला सांगतो. त्यामुळं मान्य पालकमंत्री महोदय साहेब, आपण या सगळ्या गोष्टी विकास होत राहील, पण विकास कोणासाठी करायचा हा प्रश्न आहे. आणि म्हणून तरुण पिढी जर अशा पद्धतीनं ड्रग्सच्या वेळेला जात असेल त्याला खुलेआम मग कोण कोण सपोर्ट करत असेल, ऑनलाईन त्याच्यात येत असतील, मेडिकल मध्ये ते वापरत असतील, तर मला वाटतं याच्यासाठी स्ट्रिक्ट होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण या बैठकीत सूचना द्याव्या. दुसरं, मनपाची जी पाणी पुरवठा योजना चालू आहे, कमिशनर साहेब इथे नाहीये, परंतु तिच्याविषयी आम्ही वर्तमानपत्रात वाचतो ऐकतो की 800 रुपये कॉर्पोरेशनला भरले तर ही योजना होणार आहे. ऑलरेडी 31 डिसेंबरला ही योजना पूर्ण करायची होती, पण 800 कोटी रुपये कॉर्पोरेशन कुठून आणणार हा माझ्या मनातला काय सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे. आणि त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना होईल का नाही होईल, कारण हे जर पैसे, कारण पांडे साहेब पण कमिशनर होते, त्यांनाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये. आणि म्हणून जो जी वेग होता त्याचा दररोज 3 किलोमीटर झालं पाहिजे, महिन्याला 3 किलोमीटर पाणी पुरवठ्याची पाईपलाईन झाली पाहिजे, हा वेग राखला जात नाही. केंद्रीकर समिती होती, त्याच्यानंतर कोण लक्ष ठेवतं मला माहिती नाही. कलेक्टर साहेबांनी जर पर्सनल याच्यात लक्ष दिलं तर ही पाणी पुरवठा योजना होईल. आयुक्त साहेब पण चांगले आहेत, नो डाऊट, परंतु एखाद्या यंत्रणेवर दुसरं कोणाचं तरी लक्ष असावं. आणि मला असं वाटतं या जिल्हा नियोजन समितीमध्ये या विषयाकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. दुसरा मुद्दा, शेवटचा मुद्दा नानाने काढला होता की अब्दी मंडी येथील निर्वासित मालमत्ता जमिनीची अवैध खरेदी विक्री. नाना याच्यामध्ये जे डिटेल्स आहे की अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 27, 42 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ताची तिची नोंद होती. प्रत्यक्ष स्थळावर शत्रू संपत्ती म्हणून महसूल प्रशासनाने तिथं फलक लावलेला आहे. मग असं असताना कोणत्या अधिकारात मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी खासगी व्यक्तीच्या नावे नोंद घेण्याचे आदेश पारित केले हा माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर 2023 रोजी सदर जमिनीचा फेरफार खासगी व्यक्तीच्या नावे करण्यात आला आणि 9 नोव्हेंबर 2000 रोजी खासगी व्यक्तीने अग्रवाल कुटुंबियांना जमीन तातडीने विक्री केली. मला सांगा, एवढं मोठं 250 एकर जमीन ताबडतोब एखाद्या खासगी व्यक्तीच्या नावे होतं. कित्येक ठिकाणी योग्य अजूनही तुमचे तहसीलदार, तुमचे नायब तहसीलदार या सगळ्या गोष्टी 50-50 खेट्या मारायला लावतात. त्या शेतकऱ्याच्या हातातले, कष्टकऱ्याच्या हातातले कागद काळे पांढरे पडतात. पण इथं 3 दिवसात फेरफार होतो. मला असं वाटतं हे संशयास्पद आहे. माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल करून 2 महिने उलटून त्याच्यावर अद्याप ही हिअरिंग घेतली नाही. नाही तर तुम्ही 2-2 दिवसात हिअरिंग घेता निकाल लावता. पण एवढा महत्वाचा विषय असून 250 एकर जमीन निर्वासित मालमत्ता शत्रू पक्षाचा आपला बोर्ड असताना एका खासगी व्यक्तीला दिला जातो. 3 दिवसात त्याचा फेरफार होतो आणि तुम्ही हिअरिंग घेत नाही. याचाच अर्थ मला थोडं कुठंतरी याच्यामध्ये पाणी मुरतंय. कारण मागच्या काळात याच ठिकाणी माझं असं मत आहे
2016 मध्ये समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन होऊन काही कोटीची रक्कम मागे वाटप केली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये काही नाही तर याच्या माध्यमातून एक भूसंपादनाचा पैसा मिळावा का काय अशा प्रकारचं कोणाचं तरी षडयंत्र असावं. मी काय व्यक्तिगत आरोप कलेक्टर साहेब आपल्याला करत नाही, परंतु मला वाटतं या धोरणात्मक मुद्दा आहे. सर्वसामान्य माणसाचं जर अशा पद्धतीनं असेल आणि जर एखादा 250 एकर जमीन जी वेगळी असेल ती ताबडतोब जर तुम्ही 3 महिन्यात फेरफार करत असेल 3 दिवसात तर मला असं वाटतं 2 दिवसात तर हे मला वाटतं अतिशय अयोग्य आहे. त्यानंतर मला असं वाटतं ही जमीन शत्रू संपत्ती असेल तर या शत्रू संपत्तीचे कस्टोडियन उपायुक्त कोकण हे जर उपायुक्त कोकण असेल तर यांची पूर्व परवानगी किंवा आदेश आपण घेण्यात आले का? जमीन शत्रू निर्वासित मालमत्ता असेल तर निर्वासित मालमत्तेच्या कस्टोडियन याच्यावर काही पूर्व परवानगी आपण घेतली का? कारण ही प्रॉपर्टी सरकारची आहे. सरकारची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावे आपण 2-3 दिवसात करता 250 एकर प्रॉपर्टी जिचे कोट्यवधी रुपये किंमत आहे, मोठी जनतेची प्रॉपर्टी, याचा अधिकार सरकारचा आहे, तुमचा माझा कोणाचा व्यक्तिगत नाही. याच्याविषयी सुद्धा मला मान्य पालकमंत्री साहेब याच्या माध्यमातून खुलासा आवश्यक नाही तर याच्यामध्ये कोर्टबाजी होणार, वरपर्यंत जाणार, या सगळ्या विषय होणार, काय सुटणार नाहीये. आणि याच्यातून जे ताबडतोब 3 दिवसात होतं ठीक आहे, एखाद्या माणसाने न्याय मागितला असेल मग त्याने लगेच 3 दिवसात कसं ट्रान्सफर केला, हा सगळा मोठा संशयास्पद विषय आहे. आणि मला असं वाटतं डीपीसी असताना हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे. याच्यावर मान्य पालकमंत्री साहेब आपण अध्यक्ष नात्याने लक्ष द्यावं. माझे 2-3 मुद्दे गाभाचे, लॉ अँड ऑर्डरचे आणि या जमिनीचे याचा विषय आपण खुलासा करावा ही आपल्याला विनंती. काय परिस्थिती असेल तुम्ही 2-2 मंत्री उत्तर देऊ शकत नाही. नाना 2 मिनिटं जरा मला बोलू द्या. ज्येष्ठ नेत्यांची ही स्थिती आहे, 2-2 मंत्री सुद्धा समाधान करू शकत नाही नानांचं. नाही करू शकत, नाही करू शकत तुम्ही, त्याच्यामुळं नाही करू शकत. इथं पण विरोधी पक्ष नेताच मी आणि नानासारख्या माणसाचं एवढ्या ज्येष्ठ नेत्याची ही परिस्थिती आहे. साधे अधिकारी ऐकत नाही. नानाला फुलंब्री पंचायत समिती दिवसभर उपोषणात बसावं लागत होतं माहिती आहे का तुम्हाला? तुमच्याच खात्याच्या पानंद रस्ते आणि घरकुलाच्या त्यांच्या फाईल तशाच पेंडिंग होत्या, अजून झाल्या की नाही झाल्या मला माहिती नाही. जिल्हा परिषद सीओ साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली. आता जरा नाना आम्हाला बोलू द्या, तुम्ही या मंत्र्यांना जाऊन काही बोलू शकता, आम्हाला बोलू द्या. हे भेटत पण नाही आम्हाला लोक नंतर, त्यामुळे आम्हाला बोलू द्या, इम्तियाज जलील साहेबांना बोलू द्या, मला बोलू द्या, उदय भाऊला बोलू द्या, राजूला बोलू द्या. बोलणार जर तुम्ही सगळे मोठे मोठे नेते तुम्ही विरोधी पक्ष नेते आम्हाला बोलू द्या. मला वाटतं जलील साहेब माझे माहिती मांडतो. शेवटचा विषय शेवटचा एक विषय आहे की आपल्या सरकारने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.